जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे. तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा. महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तं वन्दे गुरुपरम्परां. भगवान शंकराचार्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपण कालपर्यंत 7 श्लोकांचं विवेचन केलं. 8व्या श्लोकाची आपण सुरुवात करून दिली होती काल. तो 8व्या श्लोकाचा पुन्हा आपण सुरुवात करूया. किं भूषणात भूषणमस्ति शीलं तीर्थ परम किं स्वमनो विशुद्धम किमत्र हेयं कनकं च कांता श्राव्यम सदा किं गुरुवेदवाक्यम. हा 8वा श्लोक जो आहे या प्रश्नोत्तरीमधला, त्याचं विवेचन आज आपण पाहणार आहोत. किं भूषणात भूषणमस्ति शीलम. थोडक्यात आधी अर्थ पाहू आणि नंतर मग विवेचन करूया आपण. भूषणात भूषण म्हणजे सर्व भूषण चांगल्यात चांगलं जे असेल त्याच्यामधलं पुन्हा चांगलं जे आहे ते काय आहे तर माणसाचं शील. शील म्हणजे पावित्र्य. त्यानंतर सर्वश्रेष्ठ तीर्थ कोणतं आहे तर स्वतःबद्दलचं आपलं स्वतःचं अंतःकरण जे आहे ते सर्वश्रेष्ठ असं तीर्थ आहे. या जगात त्याज्य अशी कोणती वस्तू आहे तर त्याचं उत्तर त्याने दिलं की एक म्हणजे सुवर्ण आणि दुसरं म्हणजे स्त्री. नंतरचा प्रश्न आहे नेहमी ऐकावे असे काय आहे. कशाचं श्रवण करावं. आपण बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे तत् श्रवणम तत् कीर्तनम तत् ध्यानम ते चिंतनम. म्हणजे एकाच तत् म्हणजे त्या परब्रह्म वस्तूचं त्या परब्रह्माचं चिंतन आपण करावं, त्याचं श्रवण करावं आणि त्याच्याच अर्थामध्ये आपण रममाण व्हावं असं आपण श्रवण केलं पाहिजे असं या ठिकाणी या तिन्ही प्रश्नांची थोडक्यात उत्तरं सांगितलेली आहेत. आता आपण थोडंसं विस्तृतपणे पाहूया. शील जे आहे, शील म्हणजे आपलं चारित्र्य. शीलम परमभूषणम. पूर्वी आम्ही खेड्यामध्ये होतो 4थी 5वी 6वीपर्यंत. तेव्हा खेड्यामध्ये जे जुने घरं होते आमचे, त्या घरामध्ये वर त्या तुळईवर खडूने लिहिलेलं असायचं आणि ते येता जाता ते आपल्या डोळ्यावर यायचं आणि मग त्यामुळे ते पाठ व्हायचं माणसाला. त्याच्यामध्ये हे असं वाक्य असायचं शीलम परमभूषणम. प्रभाते मनी रामचिंतित जावा देह त्यागिता कीर्ती मागे उरावी अशी वचनं त्यामध्ये लिहिलेली असायची आणि त्यामुळे अनायासे लहान मुलांवर ते संस्कार व्हायचे. आता असं भिंतीवर लिहिलेलं कुठेच काही सापडत नाही. आता हे असं कलियुग असं बदलत गेलेलं आहे पहा. आता शीलम परमभूषणम किंवा चारित्र्य हे जे आहे त्याचा विचार केला तर लक्षात घ्या की शुद्ध आचार, शुद्ध विचार आणि शुद्ध उच्चार. शीलवान हा एक शब्द आहे म्हणजे जो चांगल्या चारित्र्याचा आहे. आता चारित्र्याबद्दल जर म्हटलं तर स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेत गेले होते तेव्हा तिथल्या एका भाषणात ते म्हणतात मी ज्या देशात आलो आहे तेथे शिंपी माणसाला सभ्य बनवतात. म्हणजे सभ्यता कोणाच्या हातात आहे ते शिंप्याच्या हातामध्ये. त्याच्यामुळे आपण सभ्य बनतो. पण मी ज्या देशातून आलो आहे तेथे शील चारित्र्य माणसाला मोठे बनवतात. स्वतः स्वामी विवेकानंद नुसतं एक फडकं अंगावर गुंडाळलेलं, एक अंगावर घेतलेलं म्हणजे न शिवलेली गोष्टसुद्धा माणूस अंगावर घालू शकतो ही कल्पनासुद्धा त्या अमेरिकेतल्या पाश्चिमात्य लोकांना ही कल्पनासुद्धा माहीत नव्हती. आणि म्हणून त्यांच्या मागे अनेक लोक, जसं एखादा अस्वल किंवा एखादं जंगलातलं जनावर जर शहरामध्ये आलं आणि त्याच्याकडे पाहण्यासाठी कशी गर्दी होती तशी गर्दी त्यांच्या मागे असायची. आणि म्हणून ते म्हणतात की चारित्र्य जे आहे ते माणसाला मोठं बनवतं. हे चारित्र्य म्हणजेच या ठिकाणी शंकराचार्य जे म्हणतात भूषणम असती तर शीलम परमभूषणम. आता दुसरा विचार घ्या. ज्याचा आहार विहार विचार जे चांगले असतात अशा माणसांमध्ये आपल्यामध्ये काय फरक असतो. जेव्हा आहार विचार उच्चार हे सगळे चांगले असतात
तेव्हा त्या माणसाच्या ठिकाणी एक आत्मशक्ती, प्रबळ अशी आत्मशक्ती असते. याचं उदाहरण आता याच्या विरुद्ध जर पाहायचं तर रावणाचं उदाहरण घ्या. रावण एवढा मोठा ब्राह्मण, एवढे सगळे वेद जाणणारा, एवढा मोठा शंकराचा एवढा भक्त की शंकरांना सुद्धा प्रसन्न करून घेतलेलं आहे. शंकराने स्वतःचं लिंग जे आहे, आत्मलिंग जे आहे ते रावणाला दिलेलं आहे आणि तो आता घेऊन जाईल म्हणून भगवंताचीच योजना म्हणून गणेश त्या बालकाच्या रूपाने येतात. हे सगळं कथानक आपण अनेक ठिकाणी वाचतो. गुरुचरित्रात सुद्धा अशा प्रकारे खूप चांगला अध्याय आहे. त्या रावणाच्या ठिकाणी एक दुराचारी असल्यामुळे त्याच्या ठिकाणी आत्मबल नव्हतं, आत्मशक्ती नव्हती, स्वतःवरचा विश्वास नव्हता आणि तो रावण सीतामाईच्या नुसत्या विचाराने सुद्धा घाबरत होता. कंसाचा जर विचार केला तर कंसाला आता गमतीने सांगतात भागवत सांगणारे, ते असं म्हणतात की जेवणामध्ये जिरे जरी असले काळे झालेले तर ते जिरे जरी पाहिलेलं त्यांना वाटायचं की हे कृष्णच आहे आणि म्हणून तो कंस घाबरून जायचा. ते कशामुळे घाबरतो माणूस? कारण आपली आत्मशक्ती आपण घालवलेला असतो आणि म्हणून आपल्या स्वतःच्या बलावर आपला विश्वास नसतो. म्हणून या ठिकाणी जो आचार, विचार, व्यवहार यात थोडी जरी गडबड करतो, यामध्ये जरी थोडाफार जरी कमीपणा ज्याच्याकडे असेल त्याचा परिणाम त्याच्या वाणीवर होतो आणि एकदा वाणीवर परिणाम झाला की त्या माणसाकडनं बोलणं जे आहे ते चांगलं सत्प्रवृत्तीचं बोलणं येऊ शकत नाही. की कुठले दोष वाणीमधले असो किंवा त्याच्या वाणीच्या परिणामातले दोष, हे दोष त्याला भोगावे लागतात आणि पुढे आयुष्य त्याचं सगळं खराब झालेलं असतं असं आपण पाहतो. आता या आचार किंवा चारित्र्य, शील याच्याबद्दल 2-3 ओव्या समर्थाने ज्या सांगितल्या त्या पाहूया आपण. आचार उपासना सोडिती, ते भ्रष्ट अभक्त दिसती, जळो तयाची महंती कोण पुसे. खूप महत्त्वाचा विचार त्याने दिलेला आहे. मी जर रामदासी आहे, माझ्याकडे जर एवढं सगळं संघटन असेल तर मला काय पाहिजे की आचार आणि उपासना हे दोन्ही माझ्याकडून घडलं पाहिजे. पण आचारही चांगला नाही आणि उपासनासुद्धा जेव्हा होईल तेव्हा होईल, झाली तर झाली, नाही तर नाही, त्याची काही मला तेवढी आवश्यकता नाही असा विचार झाला तर ते भ्रष्ट अभक्त दिसती असं समर्थ सांगतात. आणि जळो तयांची महंती कोण पुसे, म्हणून आचार बहुकचिंत पडिला, कित्येक पोटासाठी बुडाला, अवघा वरपंगती झाला स्वाभिमाने. आणि म्हणून ते आपल्याला सावध करतात, आचार भ्रष्ट होऊ नये, दिल्या द्रव्य घेऊ नये, उणा शब्द येऊ नये आपणावरी. अशा प्रकारे बहुकचिंत म्हणजे नाना प्रकारच्या आचार रूढ झाला आणि तोच आचार खरा आहे असा वाटायला लागला. कित्येकजण पोटासाठी आचार जो आहे, चांगला व्यवहार जो आहे तो सुद्धा म्हणजे पोटासाठी म्हणजे आपल्याला स्वार्थासाठी चांगलं आचरणसुद्धा ते बदलून टाकतात. आपण तो एक पिंजरा नावाचा सिनेमा होता पूर्वीचा, त्या पिंजऱ्यामध्ये तो जो काय त्याचं नाव माहीत नाही, श्रीराम लागू, तर तो चांगला शिक्षक असतो, गावामध्ये चांगली म्हणजे कीर्ती असते, सगळं असतं, पण त्या नाचणारीच्या मागे लागल्यामुळे तो सगळा भ्रष्ट असं त्याचं आचरण झालं आणि त्यामुळे त्याची जळो तयाची महंती कोण पुसे, त्याची कशी दयनीय अवस्था आली हे आपण सगळं पाहतो. आणि म्हणून पुढचं सांगतात की सर्वश्रेष्ठ तीर्थ कोणतं की स्वतःचं शुद्ध अंतःकरण. आता अंतःकरणाची शुद्धता जी आहे ती कशावर अवलंबून आहे? त्या ठिकाणी नको असलेल्या गोष्टी असल्या की त्या अशुद्ध आहे आणि त्या नको असलेल्या गोष्टी जर आपण काढून टाकल्या तर आपल्या अंतःकरणाची शुद्धता आहे. आता अंतःकरणाची शुद्धता कशी असते, संतांच्या ठिकाणी कशी असते, 1-2 उदाहरणावरून आपण सहजपणे पाहू शकतो. महाराजांचं एक उदाहरण देतात, प्रल्हाद महाराजांचं प्रवासामध्ये. ते मी नेहमी सांगत असतो, मला खूप आवडलं. कारण प्रवासामध्ये गर्दी असते आणि महाराजांसारखा एवढा मोठा माणूस त्या एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा तिथे उभा आहे आणि कोणीतरी चहा पिताना तो चहा सांडला, महाराजांच्या अंगावर सांडला, कपड्यावर सांडला आणि 1-2 थेंब त्यांच्या मुखामध्ये सुद्धा गेले. आता त्यांची जी शिष्यमंडळी बरोबर होती ती लगेच त्या माणसाला रागवायला लागली. तर महाराज म्हणतात, अरे त्याला रागवू नका, आज त्याच्यामुळे मला त्या चहाची चव समजली. म्हणजे कुठलीही घटना असली तर त्या घटनाकडे संतांचा पाहण्याचा दृष्टिकोन जो असतो तो अशा प्रकारचा असतो आणि आपला दृष्टिकोन लगेच आपला तमोगुण जो आहे तो त्या ठिकाणी उफाळून येतो. आणि म्हणून दुसरं उदाहरण असं आहे की आपण आपल्या काय रघुनाथ स्वामी, तेही पण रोज आपल्या आले पाहिजेत ना आपल्या ह्याच्यात उदाहरणं म्हणून. रघुनाथ स्वामींच्या चरित्रामध्ये 12व्या अध्यायामध्ये आपण पाहिलेलं आहे ते की राग, द्वेष, मत्सर हे सगळं असणारे जे जोगोजी आणि शिदोजी हे जे 2 जण होते ते अत्यंत क्रूर दृष्टीचे होते आणि जिवाजी पंत म्हणजे स्वतः महाराजांचे जे भाऊ आहेत त्यांची परवानगी घेऊन ते त्या ठिकाणी येऊन त्या छबिना जिथून न्यायचा त्याच्या रस्त्यामध्ये काटे त्यांनी अंथरून टाकलेले आहेत. आणि मग हे काटे जे पसरले आणि मग यांची परीक्षा पाहिजे, आता हे कसे जातात
ते म्हणतात तुम्ही तुमच्यातर्फे सगळी योजना केली, पण रामराय हा जो आहे ते सगळ्यांपेक्षा सुप्रीम कोर्ट आहे. सुप्रीम कोर्टाच्याही वरचं कोर्ट हा रामरायाचा आहे. आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी चालत असताना कुठल्याही काट्याचा स्पर्श झाला नाही, काटा टोचला नाही. उलटं त्या ठिकाणी परांचे अंथरूण घातलेलं आहे. पर म्हणजे पिसं, जसं मोर पीस आहे, चांगल्या पक्ष्यांचे पिसं असले ते किती मऊ असतात आणि त्याच्यावरून चालताना किती आनंद होतो. फुलांच्या पाकळ्या अंथरल्यावर चालताना किती आनंद होतो. अशा प्रकारचा आनंद त्या चालताना झाला. आणि हे पाहून जे दुष्टबुद्धीचे होते त्यांच्याबद्दलची अपकीर्ती ही शाहू महाराजांच्या कानावर गेली. शाहू महाराज लगेच म्हणतात तिथे येऊन की मी त्यांना हत्तीपायी देतो. आता तेव्हा जे रघुनाथ स्वामी म्हणाले ते फार महत्त्वाचं आहे. म्हणजे संत कसे असतात ते आपल्याला समजतं. अरे दुर्जन निंदक खळ हे तो असावे जवळ, तया योगे अवघा मळ जाऊनी निर्मळ होत असा. त्यांच्यामुळे आपल्या ठिकाणचा असणारा मळ जे दुष्टत्व असेल ते सुद्धा जातं आणि आपण अजून अजून शुद्ध होतो, अंतःकरणाने शुद्ध होतो. दुसऱ्याचा करुणी नाश आपणास संतोष असावा अशी कुठं असते का तऱ्हा. त्यामुळे त्यांना काही करू नका, त्यांना सोडून द्या आणि त्यांच्यावर क्षमा आणि दया याचाच उपयोग करा. आणि समर्थ आपल्याला पुन्हा दुसरीकडे सांगतात जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. दुसरीकडे म्हणतात बरे सत्य बोला यथातथ चाला, बहुमानिती लोक येणे तुम्हाला. आता तिसरा जो या ठिकाणचा प्रश्न आहे, या जगात त्याज्य कोण आहे, तर सुवर्ण आणि स्त्री. कालही मी म्हटलं असेल, काल परवा दुपारी वैदिक चॅनेलवर आपले किशोरजी व्यास म्हणजे गोविंदगिरी महाराज हे 15-15 मिनटाचं आपलं चिंतन ते त्या ठिकाणी सांगत असतात. त्यामध्ये पुन्हा त्याने हेच सांगितलं सर्वश्रेष्ठ जर काही असेल तर स्त्री जी आहे ती या ठिकाणी काय त्याज्य कोण आहे तर ती स्त्री आहे. आणि मग ते सांगतात ही स्त्री जरी त्याज्य असेल तर तिच्यामुळेच आपण आहोत हे माणसाने लक्षात घेतलं पाहिजे. यत्र नार्यस्ते पूजनते रमनते तत्र देवता. म्हणून नारी जो आहे तो घराचं आपलं भूषण असतं. तिच्यामुळे घराला पावित्र्य येतं. घरामध्ये जी शुद्धता आहे ती तिच्यामुळे आहे. आणि सुवर्ण जे आहे ते सुद्धा आहे. पण याचा जर दुरुपयोग झाला, त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी जर बदलली तर सुवर्ण आणि स्त्री हे दोन्ही त्याज्यच आहेत. आता सुवर्णाचं उदाहरण किती प्रकारे सांगावं. परीक्षित राजाच्या डोक्यावरचा मुकुट जो होता तो जरासंधाचा मुकुट असल्यामुळे त्याची बुद्धी बदलली आणि त्या कलीने त्या सोन्याच्या मुकुटामध्ये प्रवेश केल्यामुळे त्याच्याकडून ते कृत्य घडलं जे वेदाला अभिप्रेत असं नव्हतं. त्या ऋषीच्या गळ्यामध्ये त्याने मेलेला सर्प टाकला आणि त्यानंतर सगळं कथानक जे आहे भागवताची सुरुवात तिथे झालेली आहे. तसं माणसाला अंतःकरण शुद्धी पाहिजे अंतःकरणाची. आणि पुढे सांगतात की संपत्ती आणि स्त्री हे का त्याज्य म्हणलेलं आहे. कारण खरं म्हणजे पहिला शब्द जो आहे की भूषण कोणतं तर शील आहे, चारित्र्य आहे. आता हे माणसाचं चारित्र्य या दोघांच्याच भोवती असतं पहा, संपत्ती आणि स्त्री. कारण हे दोन्ही असूनसुद्धा चारित्र्यवान असणारा तो खरा भूषण आहे ते. आणि म्हणून आपण समर्थांच्याबद्दल आपण म्हणतो निर्माण स्थळे गौतमी परिमहा कृष्णा तरी जो वसे, कांता संग नसे प्रपंचही नसे आशा दुराशा नसे. म्हणजे आशा दुराशा ह्यासुद्धा त्यागलेल्या आहेत. कांता संग नसे ब्रह्मचर्य व्रत आहे, प्रपंचही नसे असे जे असतात त्याला ज्याला उत्तम रामदास म्हणती त्रैलोक्य वंदित असे, ऐसा सद्गुरू हा अनंत कवीचा बद्धास तारीत असे. आता पुढचा प्रश्न असा येतो या ठिकाणी की नेहमी कशाचं श्रवण करावं माणसाने साधकाने, तर वेद आणि गुरुवाक्य. आता वेद म्हटल्यानंतर आपल्याला पुन्हा साधना पंचकमकडे वळावं लागतं. त्याच्यातलं पहिली सुरुवातच साधना पंचकम शंकराचार्यांची जी आहे, वेदो नित्यमधीयताम तदुदितम कर्मस्थनुष्ठीयताम तेने शस्य विधीयताम अपिचिती काम्य मतीस त्यज्यताम. 4-5 गोष्टी या ठिकाणी दिल्या. एक पायऱ्या त्या ठिकाणी 40 पायऱ्या दिल्या आहेत. त्यापैकी वेदो नित्यमधीयताम कशाचं अध्ययन करायचं, वेदांचं, वेदांच्या ऋचा, वेदांच्या ऋचांचा अर्थ. वेद उपनिषद आणि गीता हे तिन्ही एकाच माळेतले आहेत, त्या श्रेष्ठतेचे आहेत. त्यामुळे त्याचा नित्य अभ्यास साधकाने करावा आणि नुसता अभ्यास करून चालणार नाही. कारण समर्थ म्हणतात ज्ञानी आणि उदास समुदायाचा हव्यास तेढे अखंड सावकाश एकांत सेवावा. म्हणजे पदोपदी समर्थांनी साधकाला असं सावध केलेलं आहे. ऐकू येत आहे का?
आता जो पुढचा प्रश्न त्यांनी विचारला की नेहमी कशाचं श्रवण करावं, तर वेद आणि गुरुवाक्य. आता वेदांचं श्रवण म्हटल्यानंतर साधना पंचकममधलं पहिलं जे ओळ आहे, चरण जे आहे, वेदो नित्यमधीयताम तदुदितम कर्मस्वनुष्ठीयताम तेने शस्य विधीयताम अपिचिती काम्ये मतीस त्यज्यताम. म्हणजे वेदांचं नित्य साधकाने अध्ययन करावं. आणि वेदांचं अध्ययन म्हणजे वेद आहे, उपनिषद आहेत आणि सगळे आपले जे ग्रंथ आहेत, नाना प्रकारचे ग्रंथ, कारण दासबोध जो आहे तो आहेच आहे. कारण दासबोधामध्ये सगळ्याच गोष्टी एकत्र आहेत. त्यामुळे सगळं जर रेडीमेड जर मिळत असेल तर मग 4 गोष्टी आणून दळून आणा आणि मग त्याचं पुन्हा भाकरी करा, एवढं भानगडी कशाला. सरळ सरळ पीठ तयार आहे, त्याचीच भाकरी केलेली चांगली. तसं आपला दासबोध आहे की ज्यामध्ये नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत स्तुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित शिवगीता, गुरुगीता, अवधूत गीता, उत्तर गीता हे सगळं जर त्याच्यामध्ये असेल तर त्याचं वाचन केलं की वेदो नित्यमधीयताम हे आणायचं साधतं आपल्याला. आणि दुसरं जे सांगितलं तदुदितम कर्मस्वनुष्ठीयताम. तदुदितम म्हणजे त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे कर्म जे आहे आपल्याकडून घडलं पाहिजे, हे अगदी महत्त्वाचं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, समजले आणि वर्तले ते भाग्यपुरुष झाले. आता पुढे हे सद्गुरू म्हणजे गुरु, वेद आणि गुरुवाक्य. आता गुरुवाक्याच्याबद्दल आपण विचार केला की सद्गुरू जे वाक्य, सद्गुरूंचं जे म्हणणं असेल त्याप्रमाणे त्यावर विश्वास ठेवणं हे साधकाचं आपल्याला कर्तव्य आहे. साधकाचं म्हणजे सहजपणे आपले रघुनाथ स्वामी बोलून गेले की यावेळेस त्या गंगा त्या ठिकाणी प्रगट होणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी, असं ते सहजपणे आपल्या भक्तांना बोलले. त्यामध्ये असलेला जो नौकर होता त्याने जाऊन ते आपल्या पांडेवाडीच्या आपल्या मालकाला सांगितलं. आणि ते जे होते त्यातले भोसले, तर ते भोसल्या पती पत्नी हे दोघेही त्या गावात आले. म्हणे आता तुम्ही सांगितलं, अरे म्हणे ते मी तर सहज सांगितलं, पण ते म्हणतात सहज कसं, गुरुवाक्य आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. आणि गुरुवाक्यावर विश्वास नाही ठेवला तर नरकामध्ये आपल्याला जावं लागतं, हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. म्हणून गंगा कुठे येणार हे आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही पुढची सोय करतो. म्हणून सद्गुरू वचन तोचे वेदांत, सद्गुरू वचन तोची सिद्धांत, सद्गुरू वचन तोची धादांत सप्रचित आता. म्हणजे वेदांत, सिद्धांत आणि धादांत. आता धादांत या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. धादांत म्हणजे आपण जे काही वाचलेलं आहे त्याचा प्रत्यक्ष आलेला अनुभव. म्हणजे सद्गुरूंनी आपल्याला सांगितलं पण त्याचा आपल्याला अनुभव आला पाहिजे की जग हे मिथ्या आहे असं सद्गुरूंनी सांगितलं. पण जगामध्ये जर माझं जर मन त्यामध्ये जर गुंतलेलं असेल, विषय वासनेमध्ये जर मी गुंतलेलं असेल तर सद्गुरूचं वचन मला काही खरं वाटणार नाही, कारण मला तो अनुभव आलेला नाही. पण ज्यावेळेस मला अनुभव येतो, आईवडील सांगतात, लहान मुलाला नेहमी सांगतात की अरे ते विस्तव आहे, त्याला हात लावू नको, ते गरम आहे. हे त्याला केव्हा खरं वाटतं, त्याला जेव्हा तो अनावधानाने त्याला हात लावतो. आता एकदा हात लावून हात भाजला की मग कुठल्याही गोष्टीला हात लावताना तो 4दा विचार करणार आहे. म्हणून नाशवान गोष्टींच्याकडे पाहण्याचा विचार जो आहे तो अशा साध्या साध्या अनुभवाने, म्हणून त्याला म्हणतात धादांत, सद्गुरू वचन तोची धादांत सप्रचित आता. अशा प्रकारे या 8व्या श्लोकाचा विचार आपण केला. आता आपण पुढच्या श्लोकाकडे वळू, 9व्या श्लोकाकडे. 9वा श्लोक काय सांगतो आपल्याला की के हेतवे ब्रह्मगतेस्तु संती सत्संगतीर दान विचार तोषः के संती संतो खिल वीतरागा अपास्त मोहा शिवतत्वनिष्ठा. आता या ठिकाणी आपण जो हा देह धारण केला, जो हा आपला जन्म झाला आणि आपण या ठिकाणी जीवदशेला आलो, त्या ठिकाणी आपलं मुख्य कर्तव्य काय आहे? विषय तर आहेतच आहे, पण विषयात रममाण होणं म्हणजे हा नरदेह आपण फुकट घालवला असं होईल. आणि मग जसं आपण कारखान्यामध्ये पाहतो, खूप इन्व्हेस्टमेंट केली, मोठा कारखाना उभारला, अनेक गोष्टींची संसाधने त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली. आणि हे सगळं करून दिल्यानंतरसुद्धा जर त्या कारखान्याचं जे काय प्रोडक्शन असेल ते जर अपेक्षेप्रमाणे होत नसेल तर त्या मालकाला, ते इन्व्हेस्टमेंट करणाऱ्याला असं वाटतं की आपण विनाकारण या ठिकाणी सगळे पैसे गुंतवले. मग हळूहळू तो विचार करतो की आता हा कारखाना बंद केलाच पाहिजे आपण, आणि मग काही दिवसांनी तो कारखाना बंद होतो. असं जसं आहे त्याचप्रमाणे जन्म झाल्यानंतर आपण नरदेहामध्ये आल्यानंतर भगवंताची उपासना लहानपणापासून थोडा वेळ का असेना आपण जर करत गेलो तर हा कारखाना व्यवस्थित चालला आहे असं भगवंताला गॅरंटी येईल. पण आपण जर भगवंतालाच विचारत नसलो
भगवंताचं आराधना करत नसो, त्याचं नाम घेत नसेल, तर भगवंत म्हणतात की मी याला इथे या ठिकाणी याला जन्म दिला, आणि तो जर कुठल्याच सन्मार्गाला नसेल, वाईट मार्गाला जात असेल, तर मग त्याची अधोगती ही होणारच आहे. आणि ती होत असेल तर त्याला जबाबदार तोच आहे, मी नाही. आणि म्हणून ब्रह्मज्ञान हे जे आहे त्याची प्राप्ती हेच माणसाचं खरं ध्येय नरदेहामध्ये असलं पाहिजे. आणि हे ब्रह्मज्ञानाची साधनं कोणती असा विचार केला तर 4 साधनं या ठिकाणी सांगितलेले आहेत. सत्संगतीर, दान, विचार आणि तोषः. सत्संग, दान, आत्मविचार आणि संतोष हे त्या ठिकाणी आहेत. आणि पुढे सांगतात, संत कोणाला म्हणावे की ज्याच्या ठिकाणचा मोह नष्ट झालेला आहे आणि जो आत्मनिष्ठ आहे, आत्म्याशी प्रामाणिकपणे राहून सगळे व्यवहार करत आहे, आपल्या सद्ग्रंथाशी प्रामाणिकपणे राहून त्याप्रमाणे आचरण करत आहे, तो खरा चांगला संत आहे. म्हणून या ठिकाणी आपण भजगोविंदम हे सुद्धा शंकराचार्यांचंच आहे. त्यामध्ये ते म्हणतात की सत्संग याबद्दल सांगितलं. सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम आणि निश्चलतत्वे जीवनमुक्तीही. पूर्वास कोणीतरी विचारलं होतं मला की या म्हणजे काय संक्रमण शब्द होता त्यामध्ये. संक्रमण म्हणजे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये जाणं म्हणजे संक्रमण. दक्षिणायन, उत्तरायण हे संक्रमण, म्हणून मकर संक्रांती. तसं या ठिकाणी या सत्संगामध्ये जाणं, सत्संगामधून गेल्यानंतर काय होईल तर त्यामध्ये आपण निस्संग राहण्याची कला आपल्याला येईल. आता निस्संग मी जर झालो तर काय होईल की माझ्यातला मोह जाईल. निसंगत्वे निर्मोहत्वम आणि निर्मोहत्वे निश्चल तत्वम, म्हणजे जे परब्रह्माचं तत्त्व आहे ते निश्चळपणे आपल्यामध्ये ते स्थित होईल. म्हणून आपण म्हणतो झाले साधनाचे फळं, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. ही जी व्यवस्था आहे ती त्या अवस्थेमध्ये आहे. आणि असं निश्चल तत्त्व जेव्हा असेल तेव्हा खरं जीवनमुक्ती आहे. म्हणून सत्संग, वैराग्यप्राप्ती, विवेक, स्थिर तत्त्वज्ञानाची प्राप्ती या सगळ्या गोष्टी आपल्याला सहजपणे लाभतात. आणि म्हणून शंकराचार्य पुन्हा आपल्या एका ग्रंथामध्ये विवेक चूडामणीमध्ये पुन्हा सांगतात की ज्याचा आपण अनेक प्रवचनांमध्ये त्याचा उल्लेख होत असतो. दुर्लभम त्रयमेतत् एवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. काय दुर्लभ आहे की एक तर मनुष्याचा जन्म मिळणं दुर्लभ आहे. जन्म मिळाल्यानंतर बद्ध अवस्था राहणं बरोबर नाही, आणि म्हणून मुमुक्षत्व हे सुद्धा दुर्लभ आहे. आणि मनुष्यत्व, मुमुक्षत्व हे जरी दोन्ही मिळाले तरी महापुरुष संश्रया म्हणजे जनी जाणता पाय त्याचे धरावे. जाणता कोण आहे त्याची एकदा ओळख झाली की त्यांच्या चरणाशी बसून आपण केव्हाही आत्मचिंतन करावं. आणि त्या सत्संगतीने खऱ्या अर्थाने आपल्याला वैभव प्राप्त होते. आणि हेच गीतेच्या शेवटच्या श्लोकांमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयोर्भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. म्हणून श्री, विजय, वैभव, नीती या सगळ्या गोष्टी श्रीकृष्णाच्या संगतीमध्ये अर्जुनाला जशा प्राप्त झाल्या तशा आपल्यालाही होतील. आणि मग सत्वगुणाचे महत्त्व या ठिकाणी आपल्याला पटलं पाहिजे. गीतेमध्ये अनेक प्रकारे सत्वगुणाचे महत्त्वसुद्धा सांगितलेलं आहे. आता पुढे येतं दान आहे ना. 4 गोष्टी सांगितल्या. ब्रह्मज्ञानाची साधने कोणती? सत्संग, दान, आत्मविचार आणि संतोष. आता दानाबद्दलसुद्धा गीतेमध्ये खूप चांगले विचार मांडलेले आहेत. सात्विक दान, राजसिक दान, तामसिक दान. त्यानंतर दान हे कसं असतं की ते त्यागाचं सूचक आहे आणि वैराग्याचं सूचक आहे. मी जर दान करत नसेल, सगळ्या गोष्टींचा नुसता संग्रह करत असेल तर ते सुद्धा वाईट आहे. आणि संग्रह माणूस का करतो की आपल्या ठिकाणी वैराग्य नाही. काय निवडावं, काय ठेवावं, काय टाकावं हे सुद्धा आपल्याला समजत नाही. आपल्या साखरखेड्याच्या प्रल्हाद महाराजांची पुन्हा तीच आठवण आहे. मायबाई ज्या आहेत त्या एकदा स्नानाला गेल्या होत्या. महाराज बाहेरच्या खोलीत बसलेले होते. मायबाईचं स्नान सुरू होतं. मायबाई आता त्यांचं जे कालचं जे लुगडं होतं ते दांडीवर वाळत घातलेलं होतं. आणि सहज स्नान झाल्यावर मायबाईंनी ते दांडीवरचं लुगडं घेण्याचा प्रयत्न केला. तिथे काही त्यांना ते लुगडं दिसलं नाही. आणि म्हणून मायबाई महाराजांना विचारतात, अरे माझं लुगडं इथे होतं ते कुठे गेलं? महाराज म्हणतात, तुझ्याजवळ तरी 2 लुगडे होते, पण बाहेर जी भिकारीण आली होती तिच्या अंगावरचं एक लुगडंसुद्धा साधं चांगलं नव्हतं, ते सुद्धा फाटलेलं होतं. आणि म्हणून ते मी त्या बाईला देऊन टाकलं.
आता असे असे महाराज आणि अशा मायबाई यांचं उदाहरण जर आपल्यासमोर असेल तर आपण किती लुगड्यांचा संग्रह करावा. अगदी अगदी आमच्याच घरातलं अनुभव सांगतो छानपैकी, की आमच्याच घरामध्ये अगदी जवळच्या आमच्या मोठ्या एक वहिनी गेल्या, 3-4 जण असेच गेले. आणि मग दुसऱ्या वहिनीच्या मनामध्ये हाच विचार आला की आता एवढं सगळं जर नश्वर आहे, सगळं आता मोठ्या जाऊबाईचे जर लुगडे आपल्याला सगळ्यांना द्यावे लागले, सगळे देऊन टाकले आपण, हे जर खरं असेल तर मी कशाचा संग्रह करावा. म्हणून त्या म्हणतात की मी आता जिवंतपणे जे आहे ते सगळं लोकांना देऊन टाक. पुढे भागवतामध्ये अजून एक कथानक येतं, ते रंतीदेवाची कथा आहे ती 9व्या स्कंधामध्ये. रंतीदेव जेव्हा दोघे अरण्यामध्ये असतात तेव्हा काहीतरी खीर वगैरे तयार केली, खायला दुसरं काही नाही, दूध आहे, खीर आहे. पण ते घेत असताना त्या ठिकाणी 4 जण त्या ठिकाणी आले, त्यामध्ये कुत्रंसुद्धा आलं आणि शेवटी एक चांडाळसुद्धा आला. तरी यांनी सगळं दिल्यानंतर ती जी वाटी होती, ते काय द्रोण होतं, ते सुद्धा पाणी घालून ते सुद्धा देऊन टाकलं आणि स्वतः ते उपाशी राहिले. तर असा हा दान आहे. हा दान जो आहे तो कशा या दानाने, धर्माचरणाने माणसाची चित्तशुद्धी होते आणि संतुष्ट अंतःकरण आपलं होतं. आणि मग संतुष्ट अंतःकरण असेल तर आपला संतोष जसा व्यवहारामध्ये उपयुक्त आहे तसा साधना मार्गासुद्धा त्यामध्ये सुद्धा तोच उपयोगाचा आहे. आणि म्हणून मोह जी आहे, मोहनिवृत्ती झाल्याशिवाय अशा प्रकारचा निश्चय होणे महाकठीण आहे. आणि पुन्हा गीतेचा आश्रय घेऊ, यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंतासी निर्वेदम श्रोतव्यस श्रुतस्य च. म्हणजे बुद्धी ही ज्या मोहाच्या चिखलातून जेव्हा बाहेर पडेल तेव्हा तिला ठाऊक असलेल्या आणि ठाऊक करून घेण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींबद्दलचं वैराग्य त्या बुद्धीमध्ये निर्माण होईल. आणि म्हणून म्हणतात दुःखेषु अनुद्विग्न मनः आणि सुखेषु विगतस्पृहा. म्हणजे जो दुःखाने संतप्त होत नाही आणि सुखाची सुद्धा इच्छा करीत नाही, ज्याचा राग द्वेष भय रहित झालेला आहे, तो स्थिर बुद्धीचा आहे. आणि मग समर्थ आपल्याला हे सांगतात, दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जनी दासपाळू तया अंतरी क्रोध संतापकेचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आणि म्हणून हे आपले आप्पा जे आहेत, आपले आप्पा म्हणजे अनंतराव आठवले, वरदानंद भारती स्वामी, हे त्या मनाच्या श्लोकामध्ये जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, हे जे 10 श्लोक आहेत त्याला त्यांनी खूप छान नाव दिलेलं आहे. त्याला ते म्हणतात धन्य दशक. म्हणजे 10 श्लोकामध्ये शेवटचं चरण जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, या 10 श्लोकांना मिळून ते म्हणतात हे धन्य दशक आहे. धन्य धन्य तो धन्य आहे हे सांगणारे हे ते आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे सांगितलं, आता पुढचं जे सांगतात, अपास्त मोहा शिवतत्वनिष्ठा, याच्याबद्दलचा विचार आहे. शिवतत्वनिष्ठा. आणि आता पुढचा जो आहे तो श्लोक 10वा, शिवतत्वनिष्ठा म्हणजे शंकराच्या पूजनामध्ये निष्ठा साधकाच्या ठिकाणी असणं हे महत्त्वाचं आहे. आता 10वा जो श्लोक आहे त्याचा विचार करूया. को वा ज्वर प्राणभृताम ही चिंता मूर्खोस्तिको यस्सु विवेकहीनः कार्याप्रिया का शिवविष्णुभक्ती ही किम जीवनम दोष विवर्जितम यत. ऐकू येते ना? हां हो येते. हां. आता प्राण्यांना चढणारा ज्वर कोणता, तर त्याचा अर्थ त्यांनी दिला की चिंता हाच एक मोठा ज्वर आहे. आणि जो मूर्ख कोण आहे, मूर्खाचे लक्षणं काय आहे असा प्रश्न विचारला आज शंकराचार्यांना. त्याचं उत्तर ते देतात, जो विवेकहीन आहे तो मूर्ख आहे. नंतर मी करणारं प्रिय कार्य कोणतं, मी कोणतं चांगलं काम करावं असं विचारलं तर शिवाची आणि विष्णूची भक्ती करावी. आणि जीवन कशाला म्हणावं, खऱ्या अर्थाने जीवनाचं सार्थक कशामध्ये आहे की आपण स्वतः निर्दोष होणं हेच खरं जीवन आहे. आणि म्हणून आता पहा कसा साधा विचार आहे. प्राण्यांना चढणारा ज्वर कोणता की चिंता. नेहमी आपण सांगतो चिता आणि चिंता यामधला फरक. तर तसं एखादी गोष्ट जे जसे होणार असते तसेच आपण होऊन जातं. कुठलीही गोष्ट पहा की एखाद्या गोष्टीकडे आपण जरी दुर्लक्ष केलं तर ते जसं व्हायचं तसं होऊन जातं. ते काही दुसऱ्या प्रकारे होईल असंही नसतं, कारण त्याला ज्या प्रकारे व्हायचं तसंच ते होत असतं. कारण ज्या गोष्टी घटना घडत असतात त्या ईश्वराच्या अधिष्ठानावर होत असल्यामुळे ईश्वराचं जे
देवाचे जे मनोगत ते जे आपले उचित इच्छेसाठी भगवंत अंतरू नये की. पण हे ज्याला कळत नाही किंवा ते ज्याला स्वीकारता येत नाही तो नेहमी काळजीमध्ये असतो, तो चिंतेमध्ये असतो. आणि जो सत्वगुणी आहे, जो भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवतो, जो साधक आहे, जो सद्गुरूंचा खऱ्या अर्थाने भक्त आहे, तो मात्र सद्गुरूंवर सगळं टाकून देतो, भार टाकून देतो आणि मग सुखाने प्रपंचामध्ये रममाण असतो, सुखाने प्रपंच करतो. पण त्याचं लक्ष मात्र त्या भगवंतावरच असतं. आणि म्हणून प्रारब्धाचा विवेक ज्याच्याजवळ नसतो तोच मूर्ख आहे असं म्हणलेलं आहे. आणि कर्तृत्वाच्या अविवेकाने सुद्धा माणसाच्या ठिकाणी मूर्खत्व येतं. म्हणजे सर्व क्रिया त्या त्या गुणांकडून केल्या जातात किंवा मी आणि तू किंवा दुसरा हा त्या क्रियांचा करता नसतो. आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की चिंता जी आहे ती चिंता तुम्ही करू नका, कारण सगळ्यात मोठा प्राण्यांना होणारा ज्वर म्हणजे ही चिंता आहे. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊनी जाते, घडे भोगडे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे. म्हणजे जे होतं ते अकस्मात होऊन जातं आणि ते आपल्या पूर्वकर्मानुसार घडत असतं. एखाद्या सत्प्रवृत्त माणसाला देखील कुठेतरी एखाद्या भानगडीमध्ये अडकवण्यात येतं आणि त्याच्यावरसुद्धा काहीतरी आळ येतो आणि मग ते त्याला भोगावं लागतं. तेव्हा सर्वसाधारणपणे जो जीव आहे, जो माणूस आहे, तो विचार करतो की मी आत्तापर्यंत एवढं सगळं भगवंताचं केलं आणि माझ्याच वाटेला हे दुःख का आलं. आता हे का दुःख आलं याचं कारण जे काय, पूर्वीचं जे फळ आहे ते आता या क्षणी ते पक्व झालेलं आहे. आता कोणतं फळ कोणत्या क्षणी पक्व होतं हे सांगता येत नाही. आणि म्हणून जे असेल ते आपण स्वीकार करणं हे साधकाचं लक्षण आहे. सख्यभक्ती समासामध्ये अशा प्रकारच्या अनेक ओव्या आहेत. आपल्या मनोगता कारणे देवावरी क्रोधासेणे, ऐशी नव्हेत की लक्षणे सख्यभक्तीचे. देवाचे जे मनोगत त्याचे आपले उचित इच्छेसाठी भगवंत अंतरू नये की. माझी इच्छा अशी होती, देवाने असं का केलं, मी एवढं सगळं केलं, असं अगदी उदाहरणं आहेत, अगदी सांगण्यासारखी उदाहरण, पण वेळ खूप जाईल म्हणून सांगत नाही. देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव. हे कसं की निश्चित असल्याने प्रत्यक्ष कर्तृत्वपूर्वक करण्यासारखी आणि क्रियमान स्वातंत्र्य जर माझ्याकडे असेल तर मी करण्यासारखी कोणती बाब आहे, तर ती बाब म्हणजे मी काय करू शकतो खरं निश्चितपणे, तर शिवाची आणि विष्णूची भक्ती करू शकतो. आणि तीच माझ्यासाठी प्रिय अशी माझं कार्य असेल. देशावहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचरात पार्थ मय्यावेशित चेतसा. म्हणजे त्या भगवंताच्या ठिकाणी मी माझं चित्त समर्पण केले पाहिजे की तो मला या मृत्यूरूप अशा संसार सागरातून तारून नेणारा तो एकच आहे. अन्य आश्रयो त्याग हा नारद भक्तिसूत्रात जे सांगितलं की अन्य आश्रयो त्याग हा हे भक्तीचं लक्षण आहे. आणि म्हणून आम्ही रामदास श्रीरामचरणे आपुता विश्वास, कोसळोनी पुढो हे आकाश आणि काची आस न पाहू. हे त्यासाठी म्हणलेलं आहे की सद्गुरू वचनावर दृढ विश्वास हे साधकाचं खरं लक्षण आहे. आणि म्हणून त्या अनेक प्रकारे अनेक ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा उच्चार केलेला आहे. आणि म्हणून अखंड आपल्या नाम जे आहे निर्दोष होण्यासाठी शिवाची आणि विष्णूची भक्ती करावं आणि आपण आपलं चित्त निर्दोष कसं होईल यासाठी आपण प्रयत्न करावा. आणि निर्दोष चित्त असलेलं जीवन जे आहे त्यालाच खऱ्या अर्थाने जीवन म्हणायचं. आणि म्हणून आपण ते जे गीत आहे परम सद्गुरू परमार्थाप्रत न्यावे माझी मती त्याच्यामध्ये आहे. आता मती म्हटल्यावर एक सहज आठवलं, अक्षरे गाळवून वाची काते घाली पदरीची, निगा न करी पुस्तकाची तो एक मूर्ख. हे जसं आहे ना तसं परमसद्गुरू परमार्थाप्रती न्यावे माझे पती. आता पती म्हटलं की लगेच अर्थ बदलतो की माझ्या नवऱ्याला काहीतरी सद्बुद्धी मिळू दे असं गुरुजवळ मागणं. तर ते मती शब्द आहे. म्हणून अक्षरे गाळून वाचे ते सुद्धा आपण व्यवस्थितपणे वाचलं पाहिजे. कधीही ना मी उल्लंघावी वेदाज्ञा वा श्रुती असं त्या ठिकाणी म्हणलं आहे की वेदांची आज्ञा किंवा श्रुतीने सांगितलेलं जे तत्त्व आहे, जे सिद्धांत आहे त्याचं उल्लंघन माझ्या कुठल्याही कर्मातून, माझ्या कुठल्याही विचारातून, माझ्या कुठल्याही आचरणातून, बुद्धीने असो, मनाने असो, चित्ताने असो, कुठल्याही प्रकारे होऊ नये आणि त्याप्रमाणेच माझं वागणं असावं. असं ज्याचं जीवन आहे ते खऱ्या अर्थाने निर्दोष जीवन आहे. आता शिवाची आणि विष्णूची भक्ती याबद्दल पण सांगितले. आता शिव थोरं विष्णू लहान हा जो विचार आहे तो सुद्धा त्या ठिकाणी
त्याज्य असा विचार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण हा विचार घेऊया. आणि आपल्याच ह्याच्यामध्ये असं आहे की शिव आणि विष्णू आपण लक्षात घ्या, जे विष्णूचे भक्त, आपण रामाचे भक्त आहोत. आपण उपासना करतो, आपलं दैवत कोणतं आहे, राम आहे. आणि हनुमंताचं सुद्धा आपण शक्तीची उपासना करतो. पण तोच हनुमंत पूर्वी तोच महादेव होता की नाही. हनुमंतच महादेव. देहे दुरिणी वानरी अखंड दास्य मी करी विमुक्त राज रावणा श्रीराम राम हे म्हणा. म्हणून आपण रामाच्या ध्यानामध्ये, रामाच्या उपासनेमध्ये जशी भगवंताची या हनुमंताची उपासनासुद्धा करतो, तर तीच उपासना ही शिवाची आहे. पण आपल्या दृष्टीने शिव आणि विष्णू असा जर फरक वाटत असेल तर ते योग्य नाही. सगळ्या देवता अंती जाऊन त्या एकाच कृष्णापर्यंत जातात, जे कृष्ण वंदे जगद्गुरुम असं म्हणले. आणि म्हणून त्यांचं ध्यान, त्यांचं सतत चिंतन हे जे आहे ते साधकाने केलं पाहिजे. अशा प्रकारे हा 10वा श्लोक जो आहे तो आपण आज या ठिकाणी त्याचं चिंतन पूर्ण केलेलं आहे. मला वाटतं आपण वेळ झालेली आहे, तर थांबूया आपण या ठिकाणी. जय जय रघुवीर समर्थ. कल्याणकरी म्हणायचं आपल्याला. कल्याणकरी राम राया राम राया, कल्याणकरी राम राया. जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी, कल्याणकरी राम राया राम राया, कल्याणकरी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा, कल्याणकरी राम राया राम राया, कल्याणकरी राम राया. अपराधी जन चुकतची गेले चुकतची गेले, तुझा तुची सावरी दयाळा, कल्याणकरी राम राया राम राया, कल्याणकरी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले कठीणची झाले, आता न दिसे उरी दयाळा, कल्याणकरी राम राया राम राया, कल्याणकरी राम राया. कोठे जावे काय करावे काय करावे, आरंभिली बोहरी दयाळा, कल्याणकरी राम राया राम राया, कल्याणकरी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो केले पावलो, दयसी नाही सरी दयाळा, कल्याणकरी राम राया राम राया, कल्याणकरी राम राया. जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी, कल्याणकरी राम राया राम राया, कल्याणकरी राम राया. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.